जगातील सर्वात दुसरा शक्तिशाली देश रशिया नवीन एअरक्राफ्ट का बरं बनवत नाही? सोव्हिएत युनियनच्या काळात म्हणजेच 1940 ते 1980च्या दशकात रशियाचं नौदल खूपच स्ट्रॉंग होतं. त्यांनी एअरक्राफ्ट कॅरियर बनवायला सुरुवात देखील केली होती, पण त्यांचं मेन फोकस होतं पाणबुड्यांवर आणि मिसाईल क्रूजवर. कारण त्यांना अमेरिकेच्या कॅरियर्सना डायरेक्ट भिडण्यापेक्षा त्यांना पाण्याखाली राहून आणि लांबून टार्गेट करणं योग्य वाटत होतं. पण 1991 मध्ये सोव्हिएत युनियन कोसळलं, ज्यामुळे रशियाच्या नौदलाची आर्थिक आणि तांत्रिक ताकदही कोलमडली. नवीन एअरक्राफ्ट कॅरियर बनवणं प्लस जुन्यांची दुरुस्ती करणं हे रशियाला त्यावेळी शक्य नव्हतं. म्हणून रशियाकडे 1985 मध्ये बांधण्यात आलेलं एकमेव कॅरियर आहे ज्याचं नाव आहे ऍडमिरल कुझनेत्सो, आणि हा देखील एअरक्राफ्ट आज तांत्रिक समस्यांनी ग्रस्त आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की रशियाकडे एअरक्राफ्ट कॅरियर्स नाही तर तो देश खूप वीक आहे. तर रशियाने एअरक्राफ्ट कॅरियरवर पैसे खर्च करण्याऐवजी हायपरसॉनिक मिसाईल्स, पाणबुड्या आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणांवरती फोकस केलंय. त्याचबरोबर रशियाकडे आज टोटल 71 सबमरीन्स आहेत, ज्यामधील काही सबमरीन्सना रिफ्युलिंग करण्यासाठी पृष्ठभागावर येण्याची गरज देखील भासत नाही, कारण त्या न्यूक्लिअर सबमरीन्स आहेत आणि यांना खोल समुद्रामध्ये शोधणंही खूप अवघड असतं. आता कॉमेंट करून सांगा की आपल्या भारताकडे किती एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत.